Welcome, dear students. JRPS Junior College, Narangaon, online lectures, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about commercial crops, sugarcane and mango. In today's lecture, we are going to study commercial crop third, banana. बनाना या पिकाबद्दल या ठिकाणी आपण आजच्या लेक्चर मध्ये माहिती घेणार आहोत. त्या अगोदर बनानाचं जे प्लांट आहे ते प्लांट ची मॉर्फोलॉजी कशी आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स कुठे असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये सुरुवातीला त्याचे जे रूट्स आहेत हे रूट्स त्या ठिकाणी जस्ट बिलो दी कॉर्म्स, जो कंद आहे त्या कंदाच्या बरोबर खालच्या साईडने त्याला रूट्स येत असतात. त्यानंतर महत्वाचा पार्ट जो आहे तो कॉर्म आहे, त्या कॉर्म पासून त्या ठिकाणी त्याला स्टेम वगैरे येत असते. त्यानंतर स्टेम आहे, स्टेमचा पार्ट या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर लीफ, देन फ्रुट्स अँड फ्लावर्स. फ्लावर्स या ठिकाणी अशा पद्धतीने लाल सर रंगाचे फ्लावर्स बनानाला येतात. त्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याला फ्रुट्स त्या ठिकाणी येत असतात. त्यानंतर त्याचा एक पार्ट आहे सकर्स. सकर्स जो पार्ट आहे तो या ठिकाणी कॉर्न पासून तयार झालेला असतो. एक त्याचा छोटा पार्ट आहे, त्या पार्ट पासून सकर्स तयार होतात आणि हे सकर्स फारसे प्रोडक्टिव्ह नसतात आणि ते बरोबर प्लॅन्टच्या बाजूलाच त्या ठिकाणी आलेले असतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बनानाचं मॉर्फोलॉजी या ठिकाणी तुमच्या लक्षात आली असेल. नेक्स्ट पार्ट, बॉटनिकल नेम ऑफ बनाना. बनानाचे 3 वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. तर बॉटनिकल नेम मुसा कॅव्हेंडिश, मुसा पॅराडिसिका, मुसा सॅपेंटम, हे त्याचे 3 बॉटनिकल नेम आहेत. मुसा कॅव्हेंडिश, मुसा पॅराडिसिका, मुसा सेपिंटम, हे त्याचे 3 बॉटनिकल नेम आहेत. देन बनानालाच त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये केळी, हिंदीमध्ये केळा असं म्हणतो. फॅमिली मुसॅसी. बनानाची जी फॅमिली आहे ती कुठली आहे? मुसॅसी फॅमिली आहे. ओरिजिन ऑफ बनाना इज माउंटेन रिजन ऑफ आसाम, बर्मा, थायलंड अँड इंडोचायना. तर बनानाचं जे ओरिजिन आहे तर ते कुठं आहे? तर माउंटेन रिजन ऑफ आसाम, बर्मा, थायलंड अँड इंडोचायना हे त्याचं ओरिजिन आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज युजेस ऑफ बनाना. बनानाचे युजेस आपल्याला तसे माहीतच आहेत. बनाना इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ पावडर, वेपर्स, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स अँड बिअर्स. बनानाचा जो युजेस आहेत ते अनेक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज केला जातो. त्याच्यापासून त्याची बनानाची पावडर बनवली जाते, त्यानंतर त्याचे वेपर्स तयार केले जातात, त्याचे चिप्स तयार केले जातात, त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, थंड शीतपेय बनवली जातात, त्याचबरोबर बियर तयार करण्यासाठी सुद्धा बनानाचा वापर केला जातो. देन इट ऑल्सो कंटेन्स व्हिटॅमिन ए, बी अँड सी. त्यानंतर बनानामध्ये जे काही व्हिटॅमिन्स आहेत त्या व्हिटॅमिन्स मध्ये व्हिटॅमिन ए, बी अँड सी हे महत्वाचे 3 त्या ठिकाणी व्हिटॅमिन्स आहेत. बनाना इज अ रिच सोर्स ऑफ मिनरल्स लाईक फॉस्फरस, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. त्याचबरोबर बनानामध्ये रिच सोर्स ऑफ मिनरल्स आहे. मिनरल्स मध्ये मग फॉस्फरस, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम हे त्याच्यामध्ये सापडतं. द अनराईप फ्रूट इज कुक्ड ॲज अ व्हेजिटेबल. त्याचबरोबर जी कच्ची केळी आहेत त्या कच्च्या केळ्यांचं त्या ठिकाणी आपण भाजी तयार करण्यासाठी वापर केला जातो, कुकिंग साठी वापर केला जातो. देन बनाना स्टेम
is used for extraction of starch and fibers. त्यानंतर बनानाची जी स्टेम आहे त्याचं जे खोड आहे ते खोड एक्सट्रॅक्शन ऑफ स्टार्च त्याच्यापासून स्टार्चची निर्मिती केली जाते. त्यानंतर फायबर म्हणजे धागे सुद्धा त्याच्यापासून त्या स्टेम पासून तयार केले जातात. बोथ प्लांट्स अँड फ्रुट्स आर एक्सटेन्सिव्हली युज्ड इन वेडिंग्स अँड फेस्टिवल्स. त्याचबरोबर बनानाचे जे फ्रुट्स आहेत, फ्रुट्स आणि प्लांट्स हे दोन्ही त्या ठिकाणी वेडिंग्स अँड फेस्टिवल्स लग्न कार्यात आणि वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्या ठिकाणी त्याच्या प्लांटचा वापर करतो आपण. पूजेला ज्यावेळेस सत्यनारायण पूजा त्या ठिकाणी करतात त्यावेळेस बनानाचं जी खुंट आहे ती खुंट त्या ठिकाणी आपण पूजेसाठी आणतो. देन नेक्स्ट पॉइंट इज क्लायमॅटिक रिक्वायरमेंट. महाराष्ट्र have the most ideal climate for banana cultivation. महाराष्ट्र हे अतिशय सुटेबल क्लायमेट आहे महाराष्ट्रामध्ये बनाना कल्टिवेशन साठी. इट इज द ट्रॉपिकल क्रॉप आणि हे ट्रॉपिकल क्रॉप आहे, उष्णकटिबंधीय पीक आहे. इट रिक्वायर्स वार्म अँड ह्युमिड रेनी क्लायमेट. या पिकाला वार्म उष्ण आणि ह्युमिड म्हणजे दमट पावसाळी हवामान आवश्यक असते. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 10 to 40 डिग्री सेल्सिअस. त्याचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे तर ते साधारणतः 10 ते 40 डिग्री सेल्सिअस एवढं त्या ठिकाणी त्याला आवश्यक आहे. हेवी स्टॉर्म्स, फ्रॉस्ट अँड लो टेम्परेचर बिलो 10 डिग्री सेल्सिअस इज हार्मफुल. त्याचबरोबर हेवी स्टॉर्म म्हणजे काय, तो खूप जोराचं त्या ठिकाणी वादळ, त्यानंतर फ्रॉस्ट, लो टेम्परेचर बिलो 10 डिग्री सेल्सिअस इज हार्मफुल. आणि तापमान जर 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झालं तर ते त्या ठिकाणी या पिकाला हार्मफुल आहे. देन नेक्स्ट प्रोपगेशन ऑफ बनाना. पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये तो आहे प्रोपगेशन ऑफ बनाना. बनाना इज अ मेनली प्रोपोगेटेड बाय व्हेजिटेटिव्ह मेथड्स. बनाना जे आहे तर ते या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मेथड त्या ठिकाणी बनानाचं प्रोपोगेशन जे आहे तर ते व्हेजिटेटिव्ह मेथडनं केलं जातं. त्या अगोदर सॉइल रिक्वायरमेंट जी आहे बनानाचं सॉइल रिक्वायरमेंट वाईड रेंज आहे. ऑल इंडियामध्ये त्या ठिकाणी बनाना चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. त्यानंतर बनानाची जी पीएच रेंज आहे, सॉइल पीएच 6 to 8 पीएच त्या ठिकाणी बनाना क्रॉपसाठी आवश्यक असतो. त्याचबरोबर वॉटर टॉलरेट वॉटर लॉगिंग कंडिशन. बनाना जे आहे तर ते वॉटर लॉगिंग कंडिशन टॉलरेट त्या ठिकाणी करू शकतं. वॉटर लव्हिंग क्रॉप आहे त्यामुळं पाणी जरी जास्त त्या ठिकाणी झालं तरी बनाना पिकाला कुठलाही त्या ठिकाणी अफेक्ट होत नाही. फर्टिलिटी ऑफ सॉइल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सक्सेसफुल कल्टिवेशन ॲज इट इज द हेवी फीडर क्रॉप. त्याबरोबर सॉइलची फर्टिलिटी चांगली असणं आवश्यक आहे. देन प्रोपोगेशन, vegetative propagation is most important. It is propagated by rhizomes, beads of rhizomes and sword suckers. वेगवेगळ्या त्याच्या पार्ट्स पासून याचं प्रोपोगेशन केलं जातं. त्यामध्ये फर्स्ट रायझोम्स. कोनिकल रायझोम शुड बी सिलेक्टेड देन फ्लॅट रायझोम्स. यामध्ये त्रिकोणाकृती कोनिकल फ्लास्क जसा असतो त्या पद्धतीचं रायझोम त्याचं जे कंद आहे ते कंद त्या ठिकाणी निवडलं जातं. देन फ्लॅट रायझोम म्हणजे चपट्या प्रकारचा जो रायझोम असतो त्याच्यापेक्षा कोनिकल रायझोम्स त्या ठिकाणी सिलेक्ट केला जातो. द वेट ऑफ रायझोम शुड बी 500 to 800 ग्रॅम अँड दे शुड बी 3 to 4 months एज. त्याचा जो रायझोम आहे त्याचं वजन 500 ते 800 ग्रॅम त्या ठिकाणी असलं पाहिजे. दे शुड बी 3 to 4 months एज. त्याचबरोबर 3 ते 4 महिन्याचं त्याचं वय असलं पाहिजे.
स्मॉल रायझोम्स विल गिव्ह बिगर साइज फ्रुट्स विथ लेट फ्लावरिंग. त्याचे जे स्मॉल रायझोम आहेत, छोट्या आकाराचे जे रायझोम्स आहेत, त्याला मोठी फळं येतात आणि उशिरा फ्लावरिंग येते. देन बिग रायझोम्स विल गिव्ह स्मॉल साइज फ्रुट्स विथ अर्ली फ्लावरिंग. त्यानंतर बिग रायझोम जे आहेत, मोठे जे रायझोम आहेत, त्याला फळं छोटी लागतात आणि त्याचं फ्लावरिंग सुद्धा लवकर होतो. हा त्याच्यामधला फरक आहे स्मॉल रायझोम आणि बिग रायझोम मधला. देन सकर्स, स्वॉर्ड शेप्ड सकर्स हॅव्हिंग नॅरो स्वॉर्ड्स लाईक लीव्स इज सिलेक्टेड. आता आपण स्वॉर्ड त्या ठिकाणी पाहिलेला आहे, स्वॉर्ड सकर्स. तर स्वॉर्ड म्हणजे तलवारीच्या आकारासारखे, पात्याचे सारखे त्या ठिकाणी त्याला फांदे आलेली असते, पानं आलेली असतात. हॅव्हिंग अ नॅरो स्वॉर्ड लाईक लीव्स इज सिलेक्टेड. 2-3 months ओल्ड सकर्स विथ 30 सेंटीमीटर हाईट इज आयडियल. त्यामध्ये 2 ते 3 महिन्याचं वयाचं जे ओल्ड स्वॉर्ड सकर्स आहे, 30 सेंटीमीटर हाईट असणार, ते त्या ठिकाणी चांगलं सुटेबल आहे. वॉटर सकर्स शुड बी रिजेक्टेड. त्यानंतर जे वॉटर सकर्स आहेत, वॉटर सकर्स या ठिकाणी तुम्हाला पुढे डायग्राम मध्ये दाखवतो. तर वॉटर सकर्स जे आहेत, तर ते त्या ठिकाणी आपण रिजेक्ट करायचे आहेत. देन बीट्स ऑफ रायझोम्स, banana is also propagated by beets. It is a small cut piece of rhizomes having at least one bud on it. So banana is also propagated by beets. It is a small cut piece of rhizomes. Rhizomes चा त्या ठिकाणी एक छोटा कट केलेला पार्ट त्या ठिकाणी आहे आणि तो पार्ट असा आहे की ज्याच्यावरती एक बड आहे, एक डोळा त्याच्यावरती आहे. असं बीट्स ऑफ रायझोम त्या ठिकाणी वापरून सुद्धा बनानाचं प्रोपगेशन केलं जातं. देन नाउ टिश्यू कल्चर सीडलिंग्स आर अवेलेबल विच आर ट्रू टू टाईप. आणि आताच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी टिश्यू कल्चर टेक्निक सुद्धा वापरली जाते. जास्तीत जास्त जो एरिया आहे आता तो टिश्यू कल्चरच्या रोपांनी व्यापलेला आहे. टिश्यू कल्चर सीडलिंग्स आर अवेलेबल विच आर ट्रू टू टाईप. आणि ते ट्रू टू टाईप आहे, म्हणजे त्याची प्युरिटी त्या ठिकाणी चांगली मिळते. तर अशा पद्धतीने ह्या 4 प्रकारातनं प्रोपगेशन करता येतं. रायझोम्स, सकर्स, बीट्स ऑफ रायझोम्स अँड टिश्यू कल्चर. देन picture shows that the water suckers and sword suckers. या ठिकाणी स्वॉर्ड सकर्स आपण वापरत असतो. त्याची हाईट 30 सेंटीमीटर पर्यंत पाहिजे. झाडाच्या थोडस लांब अंतरावरती त्या ठिकाणी ते असतात. देन वॉटर सकर्स नियरली क्लोज टू द मेन प्लांट. मेन प्लांट जो आहे त्याच्या एकदम अगदी जवळ त्या ठिकाणी वॉटर सकर येतात. त्याची वाढ जास्त झालेली असते आणि असे त्या ठिकाणी वॉटर सकर्स आपण पुन्हा लागवडीसाठी वापरू नाही शकत, हे लक्षात ठेवा. Then next, planting method. There are 2 methods of planting. Banana planting च्या 2 मेथड आहेत. फर्स्ट पीट मेथड. Pits of 45 into 45 into 45 centimeter are dug and the pits are filled with well decomposed FY. 45 by 45 by 45 सेंटीमीटर आकाराचा त्या ठिकाणी खड्डा घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी प्लांटिंग आपण करायचं आहे. दिस मेथड इज व्हेरी लेबोरियस अँड एक्सपेन्सिव्ह. ही मेथड जी आहे तर ती खूप लेबोरियस आहे. याला जास्त लेबर आवश्यक असतात आणि एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे. देन फरो मेथड. दिस इज अ कॉमन मेथड इन विच फरोज ऑफ 20 सेंटीमीटर डेप्थ आर ओपनेड बाय रिजर and rhizomes are planted in furrows. Generally June to July is the most common time of planting. तर ही जी मेथड आहे तर ह्या मेथड मध्ये 25 सेंटीमीटर डेप्थला त्या ठिकाणी फरो मध्ये जे रायझोम्स आहेत ते रायझोम्सची त्या ठिकाणी लागवड केली जाते आणि जनरली जून ते जुलै या महिन्यामध्ये त्याची प्लांटिंग फरो मेथड मध्ये केली जाते. देन planting season.
त्याचे दोन सीझन आहेत, मृग बाग प्लांटिंग अँड कांदे बाग प्लांटिंग. हे लक्षात ठेवा, मृग बाग प्लांटिंग अँड कांदे बाग प्लांटिंग. मृग बाग planting should be done at the end of May to end of June. मृग बाग प्लांटिंग जे आहे तर ते प्लांटिंग शुड बी डन ऍट द एंड ऑफ मे टू एंड ऑफ जून मध्ये त्या ठिकाणी त्याचं प्लांटिंग केलं जातं. देन कांदे बाग प्लांटिंग शुड बी डन ऍट द एंड ऑफ सप्टेंबर टू एंड ऑफ अर्ली ऑक्टोबर. प्लांटिंग शुड बी डन ऍट द एंड ऑफ सप्टेंबर टू अर्ली ऑक्टोबर. कांदे बाग प्लांटिंग मध्ये सप्टेंबर टू अर्ली ऑक्टोबर आणि मृग बाग प्लांटिंग मध्ये मे टू एंड ऑफ जून. हे त्या ठिकाणी प्लांटिंग सीझन आहेत. हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये मृग बाग प्लांटिंग आणि कांदे बाग प्लांटिंग विचारले जातात. देन स्पेसिंग प्लांटिंग डिस्टन्स डिपेंड अपॉन द व्हरायटी, क्लायमेट अँड यील्ड. तर याचं जे स्पेसिंग आहे, स्पेसिंग व्हरायटी, क्लायमेट आणि यील्ड यावरती त्या ठिकाणी डिपेंड असते. इन टॉल व्हरायटीज स्पेसिंग इज 3 by 3 मीटर, 3 by 3 मीटर वरती टॉल व्हरायटीजचं त्या ठिकाणी प्लांटिंग केलं जातं. देन मीडियम व्हरायटीज 2.5 into 2.5 मीटर, 2.5 by 2.5 मीटर वरती त्या ठिकाणी मीडियम व्हरायटी ज्या आहेत, मध्यम वाढणाऱ्या. देन डॉर्फ व्हरायटी बुटक्या जाती 1.25 into 1.25 मीटर स्पेसिंग. देन एक्सपोर्ट क्वालिटी बनाना, जो बनाना आपण परदेशी पाठवण्यासाठी एक्सपोर्ट क्वालिटी बनाना, तो 1.75 into 1.75 मीटर वरती त्याची लागवड केली जाते. यामध्ये टॉल व्हरायटी 3 by 3, मीडियम व्हरायटी 2.5 by 2.5, डॉर्फ व्हरायटी 125 into 1.25 मीटर. देन एक्सपोर्ट क्वालिटी 1.75 into 1.75 मीटर हे त्याचे स्पेसिंग आहे. देन irrigation requirement of banana. For one banana crop of 18 months 50 to 70 irrigations are required. वन बनाना क्रॉप जे आहे, एक प्लांट जे आहे त्याला 50 ते 18 महिन्याचं त्याचं लाईफ असते. 18 महिन्यामध्ये त्याला 50 ते 70 वेळा त्या ठिकाणी इरिगेशन देणं गरजेचं असतं. द फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन डिपेंड्स अपॉन टाइप ऑफ सॉइल, सीझन अँड लोकॅलिटी. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे इरिगेशन देण्याच्या ज्या पाळ्या आहेत त्या पाळ्या आपण माती, सीझन म्हणजे हंगाम कुठला आहे आणि आपली लोकल परिस्थिती कशी आहे ही पाहून त्या ठिकाणी पाणी दिलं जातं. इन समर सीझन इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 4 to 7 days. समर सीझन मध्ये त्या ठिकाणी जे इरिगेशन आहे तर ते 4 ते 7 दिवसांनी त्या ठिकाणी दिलं जातं. व्हाईल इन विंटर सीझन म्हणजे थंडीच्या कालावधी, विंटर सीझन इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 10 to 15 days. 10 ते 15 दिवसाच्या कालावधीने इरिगेशन दिलं जातं थंडीमध्ये. आणि समर उन्हाळ्यामध्ये 4 ते 7 दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी इरिगेशन दिलं जातं. देन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. द ऑर्गॅनिक मॅन्युअर्स 50 tons per hectare शुड बी अप्लाइड बिफोर प्लांटिंग. जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे शेणखत ते किती टाकायचं आहे तर 50 टन प्रति हेक्टर, 50 टन FYM प्रति हेक्टरी त्या ठिकाणी आपण टाकायचं आहे. द बनाना प्लांट शुड बी गिवन 100 ग्रॅम नायट्रोजन, 40 ग्रॅम फॉस्फरस अँड 100 ग्रॅम पोटॅशियम पर प्लांट. त्यानंतरची फर्टिलायझरची रिक्वायरमेंट आहे ती साधारणतः 100 ग्रॅम नायट्रोजन, 40 ग्रॅम फॉस्फरस, 100 ग्रॅम पोटॅशियम प्रति झाड प्रति प्लांट आहे. हे लक्षात ठेवा. आधीच्या पिकांमध्ये आपण हेक्टरी डोस पाहिलेले आहेत, परंतु बनानामध्ये पर प्लांट या ठिकाणी डोस आहे 100 ग्रॅम नायट्रोजन, 40 ग्रॅम फॉस्फरस आणि 100 ग्रॅम पोटॅशियम. 100-40-100 NPK ग्रॅम पर प्लांट. वन addition dose of 50 ग्रॅम नायट्रोजन is given after fruit set for better development of fruit. त्यानंतर 50 ग्रॅम नायट्रोजन जो आहे ऍडिशन तर तो फ्रूट सेटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी द्यायचा आहे
कारण त्यानंतर फ्रूटची डेव्हलपमेंट चांगलं होणं अपेक्षित असतं. त्यासाठी 50 ग्रॅम नायट्रोजन फ्रूट सेटिंग झाल्यानंतर आपण बनाना प्लांटला ऍड करणं गरजेचं असतं. देन स्पेशल कल्चरल प्रॅक्टिसेस इन बनाना, त्यामध्ये फर्स्ट डिसकरिंग. डिसकरिंग मीन्स रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड सकर्स फ्रॉम मदर प्लांट. जी मदर प्लांट आहे, जे मातृवृक्ष आहे, त्याच्या बाजूचे जे सकर्स उगलेले आहेत, कडेनं ज्या नवीन बनाना प्लांटची निर्मिती झालेली आहे, त्याला आपण सकर्स असं म्हणतो. ते सकर्स आपण काढून टाकायचे, त्याला आपण डिसकरिंग असं म्हणतो. These suckers compete with main fruiting plants for nutrients and soil moisture. हे जे सकर्स आहेत तर ते मेन फ्रुटिंग प्लांट्स बरोबर कॉम्पिटिशन करतात, न्यूट्रिएंट आणि सॉइल मॉइश्चर त्या ठिकाणी ते घेत असतात. दिस कॅन बी डन बाय कटिंग द सकर्स ॲट ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ क्रोबार. क्रोबारचा वापर करून आपण ग्राउंड लेवलला त्या ठिकाणी ते सकर्स काढून टाकायचे. सिमिलरली यूज ऑफ केरोसिन्स ऑन कट पोर्शन इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ सकर्स. त्यानंतर जिथून ते सकर्स तोडलेले आहेत तिथं आपण केरोसिन्स त्या ठिकाणी लावायचं आहे, जेणेकरून त्याचं पुन्हा फूट होणार नाही. सिमिलरली स्टार्ट्स अपिअरिंग फ्रॉम द बेस ऑफ प्लांट्स आफ्टर अबाउट 3 months ऑफ प्लांटिंग. त्यानंतर हे जे सकर्स आहेत तर ते सकर आपण मग प्लांट लावल्यानंतर 3 महिन्यांनी त्या ठिकाणी पुन्हा यायला सुरुवात होते मेन प्लांटला, मदर प्लांटला. तर हे सकर्स आपण त्या ठिकाणी काढून टाकणं गरजेचं असतं. देन फिजियोलॉजिकल डिसऑर्डर्स. डिसलॉजिंग ऑफ बंच caused mainly due to uneven irrigation, hot dry winds, inadequate supply of potash. आता या ठिकाणी जे काही फिजियोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्यामध्ये डिसलॉजिंग ऑफ बंच त्या ठिकाणी डिसलॉजिंग होतं, caused mainly due to uneven irrigation. इरिगेशन मध्ये त्या ठिकाणी आपण कमी जास्त दिवस झाले किंवा प्रमाण कमी जास्त झालं तर त्या ठिकाणी डिसलॉजिंग होतं. हॉट ड्राय विंड्स अँड ॲडिक्वेट सप्लाय ऑफ पोटॅश. त्याचबरोबर उष्ण कोरड्या ज्या हवा आहे ती त्या ठिकाणी असेल. इनॲडिक्वेट सप्लाय ऑफ पोटॅश, त्यानंतर पोटॅशची कमतरता असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी डिसलॉजिंग होतं. टू प्रोटेक्ट द प्लांट गिव्ह प्रॉपर इरिगेशन अँड गिव्ह गुड सप्लाय ऑफ पोटॅश. हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला प्रॉपर इरिगेशन देणं गरजेचं आहे आणि त्याला पोटॅशचं ऍप्लिकेशन आपण केलं पाहिजे. देन प्रोटेक्शन अगेन्स्ट लो टेम्परेचर. बनाना इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू लो टेम्परेचर बिलो 7 डिग्री सेल्सिअस. बनाना हे क्रॉप कमी तापमानाला खूप सेन्सिटिव्ह आहे. बिलो 7 डिग्री सेल्सिअस तापमान जर झालं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोटेक्शन करावं लागतं. टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम लो टेम्परेचर, स्मडिंग अँड कव्हरिंग ऑफ बंचेस इज फॉलोड. याच्यामध्ये स्मडिंग करावं लागतं, म्हणजे धूर त्या शेतामध्ये करावा लागतो किंवा त्याचे जे बंच आहे, जी फणी आलेली आहे ती फणी त्या ठिकाणी आपल्याला झाकून ठेवावी लागते, कव्हर करावी लागते. तर हे झालं प्रोटेक्शन अगेन्स्ट लो टेम्परेचर. त्यामध्ये आपण स्पेशल ऑपरेशन जे आहे ते आपण याच्यामध्ये पाहिले. डिसकरिंग, फिजियोलॉजिकल डिसऑर्डर अँड प्रोटेक्शन अगेन्स्ट लो टेम्परेचर. Then harvesting of banana. Sign of maturity. Banana harvesting ला आला आहे ते कसं ओळखायचं? ते sign of maturity. Drying of top leaves and fruit becomes round shaped. बनानाचे leaves त्या ठिकाणी ड्राय होतात, सुकतात. त्यानंतर त्याची फळं जी आहेत, केळी जी आहे तर ती गोल त्या ठिकाणी थोडीशी होते, गोल राऊंड त्याचा होतो. देन चेंज ऑफ फ्रूट कलर फ्रॉम डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन. त्यानंतर डार्क ग्रीन कलर जो असतो केळीचा तर तो लाईट ग्रीन होतो, फिकट हिरवा रंग त्या ठिकाणी होतो. फ्रूट बिकम्स प्लम्पी अँड सॉफ्ट अँड टेंडन्सी ऑफ फ्लोरल एंड्स ऑफ फ्रूट फॉल बाय स्लाइटेस्ट टच बाय हँड. तर फ्रूट बिकम प्लम्पी होतं, सॉफ्ट होतं. त्यानंतर टेंडन्सी ऑफ फ्लोरल एंड ऑफ फ्रूट्स फॉल बाय स्लाइटेस्ट टच बाय हँड. त्यानंतर फ्लोरल एंड जो आहे त्या फणीचा जो खालचा भाग आहे फ्लोरल एंड, तर तो आपण त्याला हात वगैरे लावला, टच केला तर तो त्या ठिकाणी गळून पडतो. हे त्या ठिकाणी साइन ऑफ मॅच्युरिटी आहे.
त्यानंतर ऍक्च्युअल हार्वेस्टिंग कसं करायचं आहे. बनाना फ्रुट्स मॅच्युअर 100 to 120 days आफ्टर फ्लावरिंग. फ्लावरिंग आल्यानंतर 100 ते 120 दिवसामध्ये त्या ठिकाणी बनानाचे फ्रुट्स मॅच्युअर होतात. बंचेस आर हार्वेस्टेड ॲट 3/4 मॅच्युरिटी फॉर अ डिस्टन्स मार्केट अँड फुल मॅच्युरिटी स्टेज फॉर लोकल मार्केट. जर मार्केट जर लांब असेल तर 3/4 मॅच्युरिटीला त्या ठिकाणी त्याची काढणी करायची. म्हणजे त्याचा जो 3/4 पार्ट आहे तो त्या ठिकाणी काढणी योग्य झाला असेल त्यावेळेस त्याची काढणी करायची आणि फुल मॅच्युरिटी झाली असेल त्यावेळेस काढणी करायची आहे लोकल मार्केटसाठी. देन यील्ड, ॲव्हरेज यील्ड ऑफ बनाना 30 टन्स पर हेक्टर. बनानाचं जे ॲव्हरेज यील्ड आहे तर ते किती आहे 30 टन प्रति हेक्टर. फॉर बसराई डॉर्फ व्हरायटी, काही गुटक्या जाती आहेत डॉर्फ व्हरायटी, बसराई डॉर्फ, त्याचं यील्ड आहे 40 to 45 टन्स पर हेक्टर. 40 ते 45 टन प्रति हेक्टर त्याचं यील्ड आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज व्हरायटीज. व्हरायटीज ऑफ बनाना, डॉर्फ व्हरायटीज, बसराई डॉर्फ, रस्थाली, सोनकेल ही त्याची डॉर्फ व्हरायटीज आहे. देन सेमी टॉल व्हरायटीज, मध्यम उंचीच्या, हरिसाल और बॉम्बे ग्रीन, सफेद वेलची ह्या सेमी टॉल व्हरायटीज आहे. देन टॉल व्हरायटीज, लाल वेलची और चंपा, पवन ग्रँड 9 ह्या टॉल व्हरायटीज आहे. यामध्ये सफेद वेलची, लाल वेलची लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जोड्या लावा वगैरे या ठिकाणी हे विचारलं जातं. देन पेस्ट ऑफ बनाना. फर्स्ट स्टेम बोरर, खोडकिडा. नेचर ऑफ डॅमेज, द इन्सेक्ट फीड and make tunnel inside the corn, leaves turns yellow and drying the plants. तर जी स्टेम बोरर आहे मागील पिकांमध्ये आपण शिकलेलो आहोत. तो काय करतो, खोडामध्ये आतमध्ये शिरतो, आतला भाग खाण्याचं काम करतो, त्यानंतर झाडं सुकतात, पिवळी पडतात आणि नंतर त्यांची डेथ होते. कंट्रोल मेजर, यूज कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स ॲट 3 ग्रॅम पर प्लांट. कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स जे आहेत तर ते 3 ग्रॅम एका झाडासाठी त्या ठिकाणी वापरायचे आहे. देन सेकंड पेस्ट अफिड्स, द इन्सेक्ट सक द सेल सॅप फ्रॉम द लिव्स. अफिड्स काय करतात, पानांमधून अन्नरस शोषून घेतात. कंट्रोल मेजर, स्प्रे 0.05% फॉस्फोमिडॉन. कंट्रोल मेजर ऑफ अफिड्स, स्प्रे 0.05% फॉस्फोमिडॉन स्प्रेइंग करायचं आहे. देन थर्ड बोरोइंग निमॅटोड्स. या ठिकाणी सूत्रकृमी जे आहेत निमॅटोड्स त्या सुद्धा त्या ठिकाणी बनानावरती येतात. स्मॉल डार्क स्पॉट ऑन लिव्स, प्लांट डू नॉट रिस्पॉन्ड फर्टिलायझर. छोटे छोटे काळे त्या ठिकाणी ठिपके पानांवरती दिसतात आणि प्लांट डू नॉट रिस्पॉन्ड फर्टिलायझर्स. प्लांट जे आहे तर ते फर्टिलायझर्सला टाकल्यानंतर रिस्पॉन्स देत नाही. कंट्रोल मेजर ऑफ बोरोइंग निमॅटोड्स, यूज फुरिडान at 2 kg per hectare just after planting suckers. प्लांटिंग केल्यानंतर 2 किलो प्रति हेक्टर फुरडॉन त्या ठिकाणी अप्लाय करायचे. ग्रॅन्युल्स, ऍप्लिकेशन ऑफ सिस्टेमिक ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड्स, नीम केक एक्सेट्रा टू द सॉइल. नीम केक किंवा काही ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड आहेत ते त्या ठिकाणी आपण द्यायचे आहेत. निंबोळी पेंट सुद्धा याच्यामध्ये निमॅटोड मध्ये ऍप्लिकेशन केली जाते. डिपिंग ऑफ रायझोम ऍट द टाइम ऑफ प्लांटिंग इन 0.2% फेनेमिफॉस फॉर 10 मिनिट्स. त्यामध्ये जे रायझोम्स आहेत ते रायझोम्स लावणीपूर्वी 0.2% फेनेमिफॉस मध्ये 10 मिनिटं बुडवून ठेवायचे आहे. मग त्यानंतर बोरोविंग निमॅटोड्स आपण कंट्रोल करू शकतो. हे झालं पेस्ट ऑफ बनाना, स्टेम बोरर, अफिड्स अँड बोरोइंग निमॅटोड्स. पिक्चर मध्ये या ठिकाणी दिसते स्टेम बोररने कसा अटॅक केलेला आहे. देन बनाना अफिड्स, अफिड्सने त्या ठिकाणी कशा पद्धतीने पानाच्या या ठिकाणी त्यांची वसाहत या ठिकाणी दिसत आहे. देन डिसीजेस ऑफ बनाना. फर्स्ट पनामा बीट. It is the fungal disease, yellowing of lower leaves,
including leaf blade, petioles, bottle shaped fruits are produced. तर या ठिकाणी पहिल्या पिक्चर मध्ये दिसते पहा, पानामा विल्ट आल्यानंतर पानं पिवळी पडलेली आहेत. त्यानंतर लीफ ब्लेड अँड पेटिओल्स पूर्णपणे पिवळे पडलेत. बॉटल शेप्ड त्याचे फ्रुट्स त्या ठिकाणी तयार होतात. फंगल डिसीज आहे, हा बुरशीजन्य रोग आहे. कंट्रोल मेजर, ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज लाईक बसराई, पवन, रोबुस्टा अँड चंपा ह्या रेजिस्टंट व्हरायटीचं लागवड करायची आहे. अफेक्टेड सॉइल मिक्स विथ लाईम अँड सल्फर. त्यानंतर जमिनीमध्ये आपण लाईम किंवा सल्फर त्या ठिकाणी मिक्स करायचा आहे. देन सेकंड डिसीज बंची टॉप. बंची टॉप ऑफ बनाना इट इज द व्हायरल डिसीज. हा व्हायरल डिसीज आहे. बंची टॉप बनाना इज अ व्हायरल डिसीज. ते परीक्षेमध्ये विचारतात. दिस डिसीज इज ट्रान्समिटेड थ्रू एफिड्स. व्हायरल डिसीज आहे आणि ते कशामुळे होतो, तो ट्रान्समिट होतो तर एफिड्समुळे. एफिड्सचा जर प्रादुर्भाव जास्त असेल तर त्या ठिकाणी हा बंची टॉप डिसीज येतच. लीव्स रिमेन स्मॉल अँड इट लुक लाईक बंच. प्लांट शो स्टंटेड ग्रोथ. या ठिकाणी प्लांटची स्टंटेड ग्रोथ होते. या ठिकाणी पिक्चर मध्ये दिसते पहा, प्लांटची कशी स्टंटेड ग्रोथ झालेली आहे. कंट्रोल मेजर, यूज डिसीज फ्री सकर्स स्प्रे मॅलिथियन टू कंट्रोल एफिड्स. यामध्ये डिसीज फ्री त्या ठिकाणी सकर्स निवडायचे आहेत. स्प्रे मॅलिथियन टू कंट्रोल एफिड्स. एफिड्सचा कंट्रोल करण्यासाठी मॅलिथियनचा स्प्रे घ्यायचा आहे. देन third pest is leaf spot or sigatoka disease. Leaf spot or sigatoka disease आहे. It is the fungal disease. Light yellow spots on leaves, center of spot dies. तर या ठिकाणी पिक्चर मध्ये दिसते पहा, असे स्पॉट्स त्या ठिकाणी लीव्स वरती येतात. त्यानंतर पिवळे स्पॉट त्या ठिकाणी पडतात आणि नंतर त्याची पानं पूर्णपणे डाय होतात, मरतात. कंट्रोल मेजर स्प्रे डायथेनियम 45. याचा कंट्रोल मेजर आहे स्प्रे डायथेनियम 45. तर या ठिकाणी डिसीज आपण पाहिले. पनामा विल्ट फंगल डिसीज, बंची टॉप व्हायरल डिसीज आहे, ट्रान्समिटेड थ्रू एफिड्स. लीफ स्पॉट और सिगॅटोका फंगल डिसीज आहे. तर आजचं हे लेक्चर आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.